नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी उदय निरगुडकर। एकीकडे पहिल्या 100 दिवसात लोकोपयोगी निर्णयांचा सपाटा लावणारं दिल्लीतलं नरेंद्र मोदी सरकार, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर धडाकेबाज निर्णय घेणारं महाराष्ट्रातलं पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार। एक विकेट पडल्यानंतर खेळायला आलेला बॅट्समन जसा पिचचा अंदाज घेत, बॉलचा अंदाज घेत, बॉलरचा अंदाज घेत खेळतो, तशी पहिली 4 वर्ष घालवायची आणि शेवटच्या हाणामारीच्या षटकात दे धडक बेधडक बॅट चालवायची, असं काहीसं इथल्या काँग्रेस सरकारचं घडतंय का? जसजशा निवडणुकांच्या तारखा जवळ येत चालल्यात, जाहीर होण्याच्या तारखा जवळ येत चालल्यात, तसतसा सरकारच्या कामाचा वेग सुपरफास्ट झालाय। जनतेची कामं करण्याची ही तत्परता आघाडी सरकारला 4 वर्ष 10 महिने आधी का बरं सुचली नाही? त्यासाठी आधीपासूनच मंत्रालयातले दिवे रात्रंदिवस का बरं जाळले नाहीत? अशा प्रकारे निर्णयांचा पाऊस पाडून मुख्यमंत्र्यांना आपली प्रतिमा बदलायची आहे का? मंत्रिमंडळ जर धडाक्याने निर्णय घेतंय तर विरोधकांचा त्याला आक्षेप का? पृथ्वीराज सरकारचे निर्णय बदलण्याची भाजप नेत्यांची भाषा हा त्यांचा फाजील अति आत्मविश्वास आहे का? आणि या निर्णयांचा आणि फेर निर्णयांचा प्रशासनावर किती बरा ताण पडतो यासारख्या, आणि या निर्णयांचा फायदा खरोखरच जनतेला होणार आहे की काही विशिष्ट व्यक्तींना म्हणजेच विकासकांना? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात निवडणुकीची धूम, निर्णयाचा धडाका या रोकठोक कार्यक्रमात। निवडणुकीची धूम, निर्णयाचा धडाका या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। अलीकडच्या काळामध्ये प्रशासनामध्ये बसलेल्या लोकांना सही करायला त्यांचा हात थरत होतो। काय माहित नाही, हातावर दाखवा घटतो का काय झालं, सहीच होत नाही, महिन्यावर सहीच होत नाही, असं काहीतरी ऐकायला मिळतं। त्यामुळे थोडीशी गंमत वाटते। पृथ्वीबाबांच्या आस्ते कदम कारभारावर शरद पवारांनी डागलेली ही तोफ। 4 वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र घेतली। त्यांच्या कासवछाप कारभारामुळे नाराज राष्ट्रवादीनं त्यांना टार्गेट केलं। मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत, फायली तुंबून राहतात, सरकार ठप्प आहे, अशा आरोपांच्या फैरी मित्रपक्षाकडूनच मुख्यमंत्र्यांवर झाडण्यात आल्या। अगदी काँग्रेसचे मंत्री आणि आमदारही पृथ्वीबाबांच्या कार्यशैलीवर खप्पा होते। मात्र आता विधानसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील अशी स्थिती आहे। निवडणुकीच्या तोंडावर पृथ्वीबाबांच्या सरकारनं सुपरफास्ट गिअर बदलले। आता सरकार चालत नसून चक्क पळायला लागलंय। वेस्टेड इंटरेस्ट हा फक्त एकच आहे, लोकांचा इंटरेस्ट हाच वेस्टेड इंटरेस्ट आहे। महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे निर्णय हे घेत राहणार शेवटच्या, म्हणजे सरकार जोपर्यंत आहे आणि पुन्हा आमचं येईलच सरकार, पण तोपर्यंत निर्णय घ्यायची प्रक्रिया चालू राहणार। निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारनं निर्णय घेण्याचा धडाकाच लावलाय। मंगळवारी एकाच दिवसात सरकारनं 57 GR काढले। गेल्या महिनाभरात काढलेल्या GRची संख्या 1000पेक्षा जास्त आहे। सरकारनं मागच्या महिनाभरात घेतलेल्या निर्णयांपैकी काही जनतेच्या तर काही सत्ताधारी राजकारण्यांच्या हिताचे आहेत। त्यामुळे सरकारच्या या धडाकेबाज कामगिरीवर विरोधकांनी टीका सुरू केली आहे। मी एक गोष्ट ठरवलेली आहे, महायुतीची सत्ता आल्यानंतर गेल्या 1.5 महिन्यातले यांचे सगळे डिसिजन्स आम्ही रिव्ह्यू करणार आहोत आणि त्यातले जे योग्य ते राहतील, पण जे अयोग्य निर्णय आहेत, जे कोणाला तरी मदत करण्याकरता केलेले आहेत, जे अल्टिरियर मोटिव्हजने केलेले आहेत, अशा प्रकारचे यांचे सगळे निर्णय हे आम्ही रद्द करणार आहोत। एका दिवसात GR काढण्याची हाफ सेंचुरी करणारं आघाडी सरकार कदाचित 2-3 दिवसात सेंचुरीही पार करेल अशी चिन्ह सध्या दिसत आहेत। आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्री आणि अधिकारी दिवस रात्र एक करून कामाला लागलेत। मंत्रालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर कार्यकर्त्यांची आणि फाईल प्रलंबित असलेल्या लोकांची एकच गर्दी आणि धावपळ दिसलीये। निवडणुकीची धूम, निर्णयांचा धडाका या कार्यक्रमातलं हे पॅकेज, हा रिपोर्ट आपण पाहिलात। या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे माधव भंडारी, भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते। माधव भंडारी आपल्यासोबत आहेत, आपल्याबरोबर आहेत अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आमच्या स्टुडिओमधून आहेत। डॉक्टर रत्नाकर महाजन काँग्रेसचे प्रवक्ते आणि नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, हे दोघेही आपल्याबरोबर असणार आहेत। तर माजी केंद्रीय गृहसचिव
माधव गोडबोले हे देखील पुण्याहून या कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत. सुरुवातीला प्रथम जाऊया अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, आपण जवळपास 20 वर्षाहून अधिक पत्रकारिता केली आहे, अनेक सरकार आपण जवळून पाहिलेली आहेत. एका दिवशी 57 GR आणि जवळपास एका महिन्यामध्ये 1000 पेक्षा जास्त निर्णय त्याचे GR निघाले. अशा प्रकारची सुपरफास्ट निर्णयांची धूमधडाकेबाज इनिंग आतापर्यंत याआधी कधी आपण पाहिली होती का? काय वाटतं याच्याबद्दल? बऱ्याच निवडणुकांच्या आधी निर्णयांची भाऊगर्दी होताना दिसते आपल्याला, परंतु एवढा म्हणजे स्लॉग ओव्हरचं मगाशी तुम्ही उदाहरण दिलं ते अगदी बरोबर आहे की शेवटच्या षटकांमध्ये जो रन रेट वाढलाय आणि जो की लोकसभा निवडणुकीनंतर जास्ती प्रकर्षाने जाणवतो. रेट वाढलाय? रन रेट त्यांना ओके. तर त्या संदर्भात मला वाटतं की निर्णयाचा धडाका वाढलाय. सर्वसाधारणपणे सरकारी पद्धती जी असते त्यामध्ये निर्णय घेताना त्या निर्णयामुळे येणारा आर्थिक बोजा, त्या निर्णयाचे किती फायदा होणार आहे, किती मोठ्या वर्गाला फायदा होणार आहे, तो एक भाग असतो. आणि घेतलेला निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकेल का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतले जातात. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर झालंय काय की आता तो कायद्याच्या कसोटीवर टिको नाही टिको, आता निर्णय घ्या. आणि त्यातच या मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या सहकारी पक्षांकडून असो किंवा विरोधकांकडून असो एक निर्णय न घेणारा मुख्यमंत्री असा शिक्का पडला होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते सावध होते, त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घ्यायचे प्रयत्न केले, परंतु या शेवटच्या षटकात लोकसभेनंतर त्यांना मला वाटतं जास्ती गतिमान पद्धतीने निर्णय घेणं आवश्यक आहे याची जाणीव झाली आणि त्याच्यातून या सगळे प्रयत्न सुरू आहेत. आता लोकसभा विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील परवाच असं वाटलं होतं, अजून यांना एक ॲडिशनल 1-2 षटकं जास्त मिळाली आहेत, तर याचाही काहीतरी सदुपयोग करता येईल का असा प्रयत्न अजूनही सुरू आहे. परंतु हे सगळे निर्णय मला वाटतं की यातले बरेचसे निर्णय जे आहेत ते फक्त आता निर्णय घ्यायचे म्हणून घेतलेले आहेत. त्याच्या आर्थिक तरतुदी, त्याच्या वैधानिक बाबी, या सर्व गोष्टींचा मला वाटतं सदुपयोग हा शब्द तुमचा अत्यंत महत्त्वाचा होता. त्याविषयी निश्चितच मी रत्नाकर महाजन आणि माधव भंडारी आणि नवाब मलिक यांना विचारणार आहे. परंतु सर्वात कळीचा प्रश्न घेऊन मी जातोय माधव गोडबोले यांच्याकडे. माधव गोडबोले, निवडणुकीच्या आधी अशा प्रकारे निर्णयांची प्रचंड मोठ्या प्रमाणात खैरात एक प्रकारे जनतेची दिशाभूल आणि त्याहीपेक्षा सुद्धा नोकरशाहीवर एक प्रकारे येणारा प्रचंड मोठा ताण असतो. काय सांगाल आपला अनुभव? हे तर खरंच आहे की तो नुसता ताणच नसतो, तर ती जनतेची फसवणूक असते. आत्ता सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत कुठल्याही योजनेसाठी पैशाची तरतूद केली जात नाही बजेटमध्ये किंवा इतर प्रकारांनी, तोपर्यंत त्या योजनेला मान्यता देण्याला काही अर्थ राहत नाही. आता प्रश्न हा राहतो की कोणी कोणाच्यावर दगडफेक करावी. प्रत्येक राजकीय पक्ष दुसऱ्यावर दगडफेक करताना दिसतो, परंतु ही निर्णय प्रक्रिया आपण जी आज महाराष्ट्रात पाहतो आहोत ती सगळीकडे चालू आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. उदाहरणार्थ वाजपेयी सरकार अविश्वासाच्या ठरावाला सामोरं गेल्यानंतर, त्यांनी राजीनामा देऊन आल्यानंतर सुद्धा एनरॉन प्रकल्पासाठी काउंटर गॅरंटी देण्याच्या कागदावर वाजपेयींनी सही केली. उदाहरणार्थ चंद्रशेखर पंतप्रधान असताना त्यांनी सुद्धा असे काही निर्णय केले की ज्याच्यासाठी मंत्रिमंडळ सचिवांना त्यावेळच्या राष्ट्रपतींच्याकडे जाऊन अशी त्यांना विनंती करावी लागली की कृपया ह्या निर्णयांची अंमलबजावणी आपण थांबवावी जोपर्यंत निवडणूक होत नाही. त्यामुळे हे प्रकार केंद्रात होतात, हे देशात होतात, राज्यात होतात. तेव्हा आता वेळ अशी आलेली आहे की राज्य घटना बदलण्याची आवश्यकता आहे. राज्य घटना बदलण्याची आवश्यकता आहे. यात कळीचा आणखीन एक दुसरा मुद्दा असा उपस्थित होतोय गोडबोले साहेब, तो म्हणजे निर्णय तर घेतलेले आहेत, ते आमचं उद्या सरकार आल्यानंतर त्यातले अयोग्य वाटणारे निर्णय आम्ही बदलू, अशा प्रकारची भाषा दिसतेय. ही भाषा यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर, मग ते वाजपेयींचं सरकार असेल किंवा चंद्रशेखरजींचं पंतप्रधानांचं सरकार असेल किंवा राज्यातली इतर सरकार जी आपण अत्यंत जवळून पाहिली आहेत, तिथे कधीतरी निवडणुकीच्या आधी आता आमचंच सरकार येणार आहे, आम्ही हे निर्णय बदलू, अशी भाषा आपण यापूर्वी कधी ऐकली होती का? हो, अनेकदा ऐकली आहे आणि त्यात नवीनही काही नाही आणि ते अनपेक्षितही नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशा तऱ्हेचे निर्णय घेतले जातील त्यावेळेला नवीन सरकार आल्यानंतर ते बदलले जातील याची कल्पना त्या राज्यकर्त्या पक्षांनाही असते आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. आता प्रश्न काय राहतो की अशा तऱ्हेने निर्णय बदलले गेले तर त्याचा जनमानसावर काय परिणाम होईल.
किंवा जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा मात्र विचार कोणीही करत नाही. त्यामुळे ह्या आत्ता जी जो प्रश्न BJPने मांडला की आम्ही याचा फेरविचार करू, याच्यात नवीन काही नाही आणि ते अपेक्षितच आहे आणि ते व्हायलाही पाहिजे. ते नुसतं कोणी म्हणता कामा नाही, तर ते व्हायला पाहिजे. निर्णय बाय निर्णय त्याची स्क्रुटिनी झाली पाहिजे आणि जे निर्णय योग्य नसतील ते रद्दही केले पाहिजेत. आपण पाहिले प्रेक्षको, माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले यांनी अत्यंत परखड निष्पष्ट मत व्यक्त केलं की प्रत्येक निर्णयाची स्क्रुटिनी सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्या निर्णयाची नेमकी प्रेरणा काय होती, त्याचे परिणाम काय होते, हे सगळं नीट पाहिलं गेलं पाहिजे, तपासलं गेलं पाहिजे. आपल्याबरोबर डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. डॉक्टर रत्नाकर महाजन, तुमची आतापर्यंत पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर विशेषतः तुमची टेस्ट मॅच चालू होती, परंतु मागच्या 4-6 दिवसात तुम्ही अगदी 2020 मधल्या शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये खेळावं तसे जोरदार खेळायला लागलेला आहात. एका दिवशी 57 GR करायची, उद्या तुम्ही दिवसाला 100 GR पण काढाल. हा एकदम गिअर बदलायचं नेमकं कारण काय? समोर बॉलर फार कमी ताकदीचा आला, पिच सोपं गेलं की आता तुम्हाला कळून चुकलं की बॉल फार कमी आहेत आपल्याकडे? नाही, आक्षेप कशाला आहे नक्की हे आपण पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. जे कोणी याच्यावर आक्षेप घेत असतील त्यांनी आक्षेप आपला कशाला आहे हे सांगितलं पाहिजे. जे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना आक्षेप आहे का निर्णय घेताना दाखवलेल्या जनहिताच्या कळकळीला, तळमळीला, वेगाला किंवा कार्यक्षमतेला आक्षेप आहे, याबद्दल अगदी प्रथम क्लॅरिटी झाली पाहिजे. आता क्रिकेटचीच उपमा द्यायची असेल, मला काही क्रिकेटचं काही फारसं कळत नाही, पण तीच उपमा द्यायची असेल तर स्लॉग ओव्हर्समध्ये रन रेट वाढण्याचा परिणाम मॅच जिंकण्यात होत असेल तर तो रन रेट वाढवण्याच्या कप्तानाच्या कृतीचं लोक स्वागतच करतात, क्रीडा रसिक स्वागतच करतात. इथं तीच उपमा लावायची झाली तर इतक्या वेगानं निर्णय घेतल्यामुळं शेवटी लोकहित होणार असेल, लोकांचं हित होणार असेल. आता हे GR कशाच्या संदर्भात आहेत? काही चालू असलेल्या योजनांच्या संदर्भात असतील तर काही नव्यानं हाती घेणाऱ्या योजनांच्या संदर्भात असतील. तर याच्या बाबतीत आर्थिक तरतुदीचा प्रश्न कुठे येतो? तर अगदी जे नव्यानं म्हणजे ते बजेट अधिवेशन संपल्यानंतर आखल्या गेलेल्या योजनांच्या संदर्भात काढलेल्या GR बद्दल हा प्रश्न येतो. चालू असलेल्या योजनांबद्दल हा प्रश्न येत नाही. त्यामुळं कितीही GR निघाले तरी ते कुठल्या संदर्भात आहेत, त्याचं स्वरूप काय, त्याचं नक्की इम्प्लिकेशन काय, असं केस बाय केस विचार करावा लागेल. जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल म्हणून सूडबुद्धीनं आम्ही हे सगळे रद्द करू किंवा आम्ही यांची रिव्ह्यू करू याची सोज्वळ भाषा वापरणं हा राजकीय संधिसाधूपणा झाला. तुम्ही कोणत्या निर्णयांविषयी बोलताय त्याची चर्चा मी पुढच्या भागात करणार आहे, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी नवाब मलिक यांच्यासाठी अत्यंत छोटा प्रश्न आहे. नवाब मलिक, एका दिवसात 57 निर्णय, एका महिन्यात 1000 निर्णय. नवाब मलिक, आता तरी हाताचा लकवा गेला याविषयी तुम्हाला खात्री पटली का? आता तरी पृथ्वी मिसाईलचं कौतुक करणार का? नाही, असं आहे, पहिले तर गोडबोले साहेबांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्यासोबत देशपांडेजींनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहे की बजेटच्या तरतूद न करता निर्णय घेता हे योग्य नाही. पण गोडबोले साहेब आणि देशपांडे साहेबांना बोलू इच्छितो, सरकारने जे सर्व निर्णय घेतलेले आहे त्याच्यात 90% निर्णय त्याच्यात फायनान्शियल इम्प्लिकेशन नाही असे निर्णय, कायद्याचे चौकटीत बसणार नाही. बोलणारे लोकांना माहीत असलं पाहिजे की या महाराष्ट्र सरकारकडे विधी व न्याय विभाग आहे, त्यांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही निर्णय होत नाही. आपण सांगताय की निर्णय आर्थिक तरतूद नाही. गोडबोले साहेब, मराठा आरक्षणाला पैसे लागत नाही, मुस्लिम आरक्षणाला पैसे लागत नाही, धनगराला आदिवासीची सवलत मिळण्यासाठी शिफारसीला पैसे लागत नाही, झोपडपट्टी 2000 नियमित करण्यासाठी पैसे लागत नाही, ट्रान्सफर पॉलिसीला पैसे लागत नाही, क्लस्टर डेव्हलपमेंटला पैसे लागत नाही. हे सगळे निर्णय पैसे शिवाय आहे हे पहिले. नवाब मलिक याला पैसे लागत, नवाब मलिक एक मिनिट नवाब मलिक, याला पैसे लागत नाहीत, पण याला 4 वर्ष 10 महिने तरी का लागतात मग? असं आहे, मी बरेचसे विषय मी स्वतः पाठपुरावा करत होतो. झोपडपट्टीच्या असेल किंवा मराठा आरक्षणच्या असेल, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट होती. पण तांत्रिक काही अडचणी, सुप्रीम कोर्टपर्यंत काही लोक गेले, काही अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की हा निर्णय होऊ शकत नाही, तेव्हा खाजगी बिलाच्या मार्फत आम्ही झोपडपट्टीचा कायदा करू शकतो अशी भूमिका घेतल्यानंतर तेच अधिकारी सल्ला देऊ लागले की आता या पद्धतीने होऊ शकते.
म्हणजे काही मुख्यमंत्री खरं आहे, पण एखादा निर्णय गतिमान झाल्यानंतर आम्ही निर्णय बदलू, सत्ता त्यांची येणारच नाही. बहुजनाच्या जेव्हा हित साध्य होतो तेव्हा यांच्या पोटात दुखत राहते आणि आम्ही येऊ आणि सगळं पलटून टाकू, कधी सत्ता पण येणार नाही, यांची ताकद पण नाही. भाजपच्या वक्तव्याचा आपण पूर्णपणे समाचार घेऊ नवाब मलिक, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला आणखीन एक छोटा प्रश्न आहे. नेमके जे निर्णय झाले त्याच्यात आर्थिक कुठल्याही प्रकारच्या तरतुदीची गरज नव्हती असं आपण म्हणताय. त्यातल्या राजकीय तरतुदींविषयी आपण नंतर बोलणार आहोत नंतरच्या ब्रेकमध्ये. परंतु ब्रेकवर जाण्यापूर्वी मला तुम्ही सांगा, जे निर्णय झाले त्यातली खाती जी होती त्यातली सर्वात जास्त खाती राष्ट्रवादीकडे होती का काँग्रेसकडे होती? कोणाच्या खात्याचे, कोणाच्या वाट्याच्या खात्याचे निर्णय सर्वात जास्त झाले, तुमच्या का काँग्रेसच्या? असं आहे की सरकार एक सामूहिक जबाबदारीने चालते. सरकार चालवत असताना मुख्यमंत्री राज्य सरकारचे सर्व असताय, खाते कुणाचे नाही. कॅबिनेट एकमुखीने निर्णय घेते. हा पक्षाचा निर्णय नसतो, सरकारचा निर्णय असतो. सगळे निर्णय जनहिताचे झालेले. कुठल्या खात्याचे किती निर्णय, झोपडपट्टीचा निर्णय, क्लस्टरचे निर्णय, निश्चित रूपाने काँग्रेस पक्षाकडे खाता असताना ते निर्णय झालेले आहे, पण सर्वांच्या एकमताने झालेला आहे. आरक्षण देण्याबाबतचे जे निर्णय निश्चित रूपाने काँग्रेसकडे खाते असतील तरी निर्णय झालेले, पण जनहिताचे निर्णय झालेले आहे आणि त्याच्यातून या राज्यातले बहुतांश लोकांना फायदा होणार आहे. त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी होऊ लागलेला आहे. त्यामुळे भाजपच्या लोकांना थोडा 4 वर्ष 10 महिने जे निर्णय घ्यायला लागले ते निर्णय अत्यंत तळमळीनं आणि कार्यक्षमतेने घेतलेले आहेत. अखेर महाराष्ट्राच्या निर्णयाचा लकवा गेला, पॉलिसी पॅरालिसिस गेलेला आहे आणि आता दररोज एक मिनिट पॉलिसी ओव्हरडोस होतोय की काय, अशा प्रकारची परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. स्लॉग ओव्हरमध्ये एका बॉलमध्ये 6 रन काढता येतात, इथं एका बॉलमध्ये 12 रन निघतात की काय, अशी परिस्थिती सध्या निर्णयांची महाराष्ट्राची झालेली आहे. अर्थातच भारतीय जनता पक्षाला आनंदाच्या उकळ्या फुटायचं कारण नाही, कारण माधवराव गोडबोले यांनी वाजपेयी सरकारचाही दाखला दिलाय आणि चंद्रशेखर सरकारचाही दाखला दिलाय. तरी सुद्धा त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी जे वक्तव्य केले त्याविषयी माधव भंडारी बोलतील. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय निवडणुकीची धूम, निर्णयाचा धडाका. निवडणुकीची धूम, निर्णयांचा धडाका. या आधीच्या भागात आपण पाहिलं माधवराव गोडबोले आणि अभय देशपांडे या दोघांनीही अशा प्रकारे घेतलेल्या निर्णयांची वैधानिक व्यवहार्यता तसंच आर्थिक व्यवहार्यता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यावर नवाब मलिक यांनी सांगितलं की 90% जे निर्णय घेतले गेले त्यात कुठलाही आर्थिक निकष किंवा आर्थिक परिणाम नव्हते. त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या माहितीकरता गेल्या काही दिवसात या सरकारने घेतलेल्या निर्णयांची आर्थिक परिणाम काय आहेत ते बघा. नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरला 114 कोटीचं अनुदान, 5 मागासवर्गीय महामंडळांना 258 कोटी रुपयांची शासकीय हमी देण्याची घोषणा, सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव वाहतूक भत्ता, माझ्या अंदाजाप्रमाणे त्याचा बोजा 28 कोटी रुपयांचा आहे, अपंग कर्मचाऱ्यांसाठी दुप्पट वाहतूक भत्ता, 80 वर्षावरील निवृत्तीधारकांना 10% वाढ, शेती महामंडळ कर्मचाऱ्यांना नवी वेतन श्रेणी, आरोग्य पदवीधारकांना अतिरिक्त वेतन वाढ, सरपंच सदस्यांच्या मानधनात भत्त्यात वाढ, ग्रामसेवक अधिकाऱ्यांना सुधारित श्रेणी, असे बरेच आहेत. नगर परिषदांना वेतनासाठी वाढीव अनुदान, निवृत्त न्यायमूर्ती सचिव घरकाम दूरध्वनी खर्चासाठी वाढीव ठोक रक्कम, पोलिसाच्या वारसांना भरतीत, असे अनेक निर्णय आहेत की ज्याचे आर्थिक परिणाम आहेत. माधवराव, काय सांगाल तुम्ही? असे हे निर्णय बदलायचे असं तुमचा ठाम निर्णय झालाय? तुमचं सरकार येणार हे तुम्ही गृहीत धरलेलं आहे? नाही, आर्थिक बोजा पडण्याचा मुद्दा मलिक साहेबांनी उपस्थित केला होता आणि ज्यांचा आर्थिक बोजा पडणार नाही असे निर्णय आम्ही घेतले. आपण एक तर यादी वाचलीच. सरपंचांचं मानधन वाढवलं, तलाठ्यांचा प्रवास भत्ता वाढवला, ग्रामसेवकांचा प्रवास भत्ता वाढवला, अशा तऱ्हेचे जे निर्णय घेतलेले आहेत हे सरळ सरळ आर्थिक बोजा टाकणारे निर्णय. आता हे निर्णय जनहिताचे आहेत की नाही तपासावे लागतील. आणि केवळ एवढेच नाही आहेत, यांचा निर्णयाचा धडाका एवढा आहे की 14 दिवसात त्यांनी 700च्या वर GR काढले. 1 महिन्यात 1000च्या वर, 1 महिन्यात 1000च्या वर जात आहेत. आणि हा जो तडाखा आहे, मग एवढे सगळे जनहिताचे निर्णय घ्यायचे हे तुम्हाला माहिती होतं तर 4 वर्ष 11 महिने काय करत होतात? 4 वर्ष 11 महिने ह्यातला एकही निर्णय तुम्हाला घ्यावासा वाटला नाही का? आर्थिक बोजा न पडणारे जे निर्णय होते, धनगरांच्या आरक्षणाची शिफारस कराल, कोणाची वाट बघत होतात तुम्ही? अशा तऱ्हेचे जे मुद्दे आहेत, ह्या सगळ्या मुद्द्यांना आत्ताच्या सगळ्या चर्चेला काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस
त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या गलिच्छ राजकारणानुसार जातीय रंग द्यायचा प्रयत्न करतायत. आणि आत्ता त्यांनी जाणून बुजून एक अपप्रचाराची मोहीम चालवली, जी त्यांनी स्टॅलिनकडून उचललेली आहे. ती मोहीम त्यांनी चालवली आहे की देवेंद्र फडणवीसांच्या नावाने काही अपप्रचार करणारे SMS फिरवायला सुरुवात केली. फडणवीसांनी किंवा आमच्या पक्षाने अत्यंत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की जे सामाजिक न्यायाचे निर्णय आहेत त्यांचा मुद्दा आम्ही उपस्थित केलेला नाही. जे शासनाने काही वैयक्तिक लाभाचे निर्णय घेतलेले आहेत त्यांचा निश्चित विचार आम्ही करू, त्याचा फेरविचार करू. आणि गोडबोले साहेबांनी जसं सांगितलं तसा हा फेरविचार करावाच लागेल. फक्त गोडबोले साहेबांनी एक जे काही मला त्यांच्यासारख्या सभ्य आणि मान्यवर व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती की प्रमोद महाजन आज त्यांच्याबद्दलच्या आरोपाला उत्तर द्यायला हयात नाहीत आणि अटलजी उत्तर देऊ शकत नाहीत, अशा दोन व्यक्तींबद्दलचा एखादा संदर्भ अशा पद्धतीने देणं आणि तोही गोडबोले साहेबांनी देणं हे मला धक्कादायक आहे. त्या संदर्भाचा तपशील मात्र योग्य होता, ही वस्तुस्थिती आहे. गोडबोले साहेब, ज्या आर्थिक गोष्टींबद्दल आपण बोलत होतो, 4 महत्वाचे निर्णय आहेत. ते निर्णय नेमके जनहिताचे आहेत का आणखीन कोणाच्या हिताचे आहेत असं आपल्याला काय वाटतं? एक आपण या देशातले अत्यंत मान्यवर असे सचिव होतात, त्या निर्णयांची जंत्री पाहूया आपण. मुंबई समूह विकास, म्हणजे ज्याला आपण क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणू शकतो, धोकादायक इमारतींना 2.5 FSI, ठाण्यासाठी झोपडपट्टी किंवा ज्याला झोपू असं म्हणतात अशा प्रकारची योजना, आणि पुण्यालगतच्या हद्दीबाहेरच्या, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरच्या 34 गावांच्या विकासाचे प्रस्ताव. हे निर्णय अत्यंत घाईघाईनं निवडणुकीच्या तोंडावर, निवडणुका जाहीर होत असताना आपण या सरकारनं घेतलेले पाहिलेले आहेत. काय सांगाल त्याबद्दल? पहिली तर गोष्ट, हे निर्णय कागद न वाचताच घेण्यात आले आणि मला तर कागद न वाचताच आपण त्याच्यावर माझी प्रतिक्रिया द्यायला सांगताय. या दोन्हीही गोष्टी चुकीच्या आहेत. एक प्रश्न आता समजावून घेतला पाहिजे की अशा तऱ्हेने निर्णय करण्याची जी प्रवृत्ती सगळ्या राज्यांमध्ये, केंद्रामध्ये दिसून येते, त्याला काहीतरी उत्तर आपल्याला शोधावंच लागेल. आणि म्हणून मला तर वाटतं की या बाबतीमध्ये कोणीतरी जनहित याचिका घालून हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर घेऊन जावा. कारण हा केवळ आजच्या निवडणुकीपुरता प्रश्न नाही, हा परत परत येणारा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी उत्तरे शोधावंच लागेल. उदाहरणार्थ आपल्याला आठवत असेल की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की आश्वासनांची खैरात करण्याची जी पद्धत तामिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये सुरू झाली, त्याच्यासाठी निवडणूक आयोगाने या बाबतीमध्ये अभ्यास करावा, सगळ्या पॉलिटिकल पार्टीशी चर्चा करावी आणि अशा तऱ्हेने ही आश्वासनांची खैरात केली जाणार नाही, या अशा तऱ्हेची काळजी घेतली जावी. त्या तऱ्हेची कारवाई माझ्या अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोग करत आहे. अशाच तऱ्हेची कारवाई ह्याही बाबतीमध्ये आता झाली पाहिजे. कारण नाहीतर हा प्रश्न परत परत पुढे येत राहील आणि आज एक पक्ष अधिकारावर असेल, उद्या दुसरा पक्ष अधिकारावर असेल, त्यांच्या वागण्यामध्ये काही फरक नसतो. त्यांचं वागणं त्याच प्रकाराने असतं. हे लक्षात धरून काहीतरी संविधानिक व्यवस्था या बाबतीमध्ये करावी लागेल. या प्रकारच्या गोष्टी सुधारायच्या असतील तर त्याकरता संवैधानिक अशा प्रकारचे बदल करावे लागतील, अशी स्पष्ट सूचना माधवराव गोडबोलेंनी केली. या नंतरच्या भागामध्ये आपण रत्नाकर महाजन आणि नवाब मलिक यांना भारतीय जनता पक्षानं त्यांच्या ह्या संपूर्ण जनहिताच्या गोष्टींबद्दल जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे त्यातून त्यांची कोणती वृत्ती नेमकी समोर येते याविषयी आपण बोलणार आहोत. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय निवडणुकींची धूम, निर्णयाचा धडाका. निवडणुकीची धूम, निर्णयांचा धडाका. आपल्यासोबत नवाब मलिक आणि डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत. डॉक्टर रत्नाकर महाजन, एक विरोधाभास लोकांच्या समोर आलाय, तो म्हणजे शेवटच्या 10 दिवसात काँग्रेस आणि एनसीपीचं महाराष्ट्रातलं सरकार निर्णय घेत आहे, तर तिकडे नरेंद्र मोदींनी पहिल्या 100 दिवसातच निर्णयांचा धडाका लावला आणि पुढच्या उरलेल्या आता 4.5 वर्षाच्या, 4.5 वर्षाच्या काळात त्याची ती अंमलबजावणी करणार आहेत. पण इथे मात्र उलट होताना दिसतंय. तुम्ही शेवटच्या 10 दिवसात निर्णय घेताय, काय वाटतं आपल्याला? असं आहे की शेवटचे 10 दिवस हे आपण कुठल्या काळाच्या संदर्भात बोलतोय हे महत्त्वाचं. आपली अपेक्षा अशी आहे की आज निवडणुका जाहीर होतील, उद्या निवडणुका जाहीर होतील
आणि त्याच्या अलीकडं मग किती दिवस, अशा स्वरूपानं अशा पद्धतीने हिशेब करून आपण बोलतोय. मुळात निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. त्या केव्हा जाहीर होतील हे निवडणूक आयोग सोडून इतर कुणालाही माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारचा कार्यकाल आहे तोपर्यंत आणि विधीनुसार मान्यता आहे तोपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय करीत राहणं आणि काम करीत राहणं हे त्या सरकारचं कर्तव्य आहे आणि त्या सरकारचा तो विशेषाधिकार आहे. त्यामुळं आत्ताच घाई काय या प्रश्नाला एका भावनिक पातळीच्या पलीकडं फारसा आधार आहे असं मला वाटत नाही. कारण शेवटच्या घटकेपर्यंत हे सरकार असतंच आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत जनहिताचे निर्णय करणं हा त्यांच्या विशेषाधिकाराचा आणि कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल फार काही करायची गरज नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे घेतलेले निर्णय हे जनहिताचे आहेत का नाहीत याबद्दल आधी ठरवावं आणि जनहिताचे नसतील तर त्याला विरोध करावा. नाहीतर होतं असं की आता आम्ही येणारच आहे, आता आम्ही येणारच आहे असं म्हणून आम्हाला जे करता आले असते ते यांनी करून टाकले असं काही आहे का काय? अशा काही भावनेतनं होणार आहे का काय? आता येणार आहे का नाही हे लोक ठरवणार आहेत, आपण कोणीच ठरवणार नाही आहोत. त्यामुळं या दोन्हीची तुलना करावी असं मला वाटत नाही. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. डॉक्टर रत्नाकर मधून अतिशय बरोबर आहे. शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय घेण्याचा वैधानिक अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळाला आहे, ही आपली भूमिका बरोबर आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षेला जाण्याच्या हॉलमध्ये जाण्यापर्यंत सुद्धा अभ्यास करावा लागतो. हे वर्षभर अभ्यास केल्याचं लक्षण आहे का याचाही विचार या निमित्तानं व्हायला हवा. तो जनता करेल. परंतु नवाब मलिक कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं हे जे विधान आहे की या सगळ्या निर्णयांचा आता आमची सत्ता येते त्यात आम्ही रिव्ह्यू करू, हे विधान कुठेतरी त्यांचा एक अति आत्मविश्वास दाखवतो, फाजील आत्मविश्वास दाखवतो. कसं बघताय तुम्ही त्याच्याकडे? नाही, खरं आहे, कुठेतरी फाजील आत्मविश्वास त्यांचा वाढलेलाच आहे. लोकसभेमध्ये मिळालेलं यश आणि त्याचेच कुठेतरी इथे पुन्हा तसंच मतदान होईल त्यांचा असा गैरसमज आहे. निश्चित रूपाने लोकसभेमध्ये मतदान त्यांना जास्त झालं असेल, पण विधानसभेमध्ये ज्या प्रकारे पक्षाचे कार्यकर्ते जनता आता त्यांना कळून सुटलेलं आहे की कुठेतरी फसवणूक करून खोटं बोलून मतदान करून घेतलं होता. आता परिस्थिती बदललेली आहे. संपूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी निकाल आल्यानंतर परिस्थिती बदललेली दिसते. आम्हाला आत्मविश्वास आहे की पुन्हा सत्तेत आम्ही येऊ. आता हे निर्णय बदलणार आहे. कुठेतरी त्यांचे कार्यकर्ते किंवा लोकांना वेगळ्या पद्धतीने की आम्हीच येणार असं प्रत्येक हारणारा जनरल नेहमी बोलत राहतो की मी जिंकणारच आहे. त्या पद्धतीने ते त्या पक्षाचे अध्यक्ष असताना बोलत राहणार आहे. त्याच्या काही फारसे आम्हाला दखल घ्यायची गरज नाही. यापूर्वी तुम्ही बोलत होते की जे क्लस्टर डेव्हलपमेंट आहे, मी हाऊसिंग डिपार्टमेंटच्या राज्यमंत्री या नात्याने 4.5 वर्ष कामं केलेली आहे. हे रिडेव्हलपमेंटची जी जुनाट इमारत आहे त्याची पॉलिसी नवीन नाही. ते 90 साली या राज्यामध्ये सुरू झाली. त्यानंतर 95मध्ये काही बदल झाले, 99मध्ये बदल झाले. 4 वर्षापूर्वी क्लस्टर डेव्हलपमेंटची पॉलिसी आली होती. सुप्रीम कोर्टचे आदेश आल्यानंतर काही ओपन स्पेसेसबाबत अडचण निर्माण होत होती. त्यासाठी काही नवीन त्याला ड्राफ्ट करून जे क्लस्टरची पॉलिसी आलेली आहे, म्हणजे काही नवीन नाही आहे, काही सुधारणा त्याच्यात करण्यात आलेली आहे. जी झोपडपट्टी ठाणे जिल्ह्याला SRA योजना लागू करण्यात आली, एक खिडकी योजना आहे. SRAची स्कीम तिकडे अगोदरपासून इन्सेंटिव्ह FICची होती, ती एक खिडकी योजना करण्यात आलेली आहे. हे नवी मुंबईची जी जुनाट इमारती आहे जे पडत होती त्याला 2.5 FSI देण्याबाबत सिडकोनी ऑब्जेक्शन सजेशन मागून शेवटच्या सगळे पर्याय पूर्ण करून त्यांनी शासन मान्यतेसाठी पाठवला होता. ती शासन मान्यता देण्यात आलेली आहे. जे विस्तारित गावाच्या पुण्यामध्ये बरोबर आहे, सरतीस गावात ते निर्णय मगाशी मी बोललो. मला रत्नाकर महाजन यांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की रत्नाकर महाजन, या सगळ्या धडाकेबाज निर्णयांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उजळ होईल अशी आपली अटकळ आहे का, की ज्याच्यामुळे आपल्याला निवडणुकीत या सगळ्याचा मतांच्या रूपाने काही फायदा होऊ शकेल अशी गणित आहे त्याच्या मागे? प्रतिमेची चिंता केव्हा करावी लागते? जेव्हा वास्तव संशयास्पद असतं तेव्हा प्रतिमेची चिंता करावी लागते. गदी माडगुळकरांनी राम आणि लव अंकुश यांच्या बाबतीत म्हटलं, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. तशी काही इथं अवस्था नाही. वास्तव चांगलं आहे म्हणून प्रतिमा चांगली आहे. वास्तव जर चांगलं नसतं तर प्रतिमेची चिंता करावी लागली असते. त्यामुळं हे प्रतिमा युद्ध नाही
तर हे राजकीय युद्ध आहे, ही सैद्धांतिक लढाई आहे, हा वैचारिक संघर्ष आहे आणि त्या आधारावरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकांना सामोरं जाणार आहे, जेव्हा केव्हा जाहीर होतील तेव्हा. 4 वर्ष 10 महिने हे प्रतिमा युद्ध नव्हतं आणि आता एकदम हे निवडणुकीचं युद्ध झालं आणि त्या निवडणुकीच्या युद्धामध्ये प्रत्येकजण आपापली आयुधं परजून पाहत असतो. त्यातलं 57 GR एका दिवशी परजून पाहण्याचं आयुध आपण वापरलेले आहेत. निवडणुकीचं युद्ध हे आपण म्हणाल हे खरं आहे. यानंतरच्या शेवटच्या भागामध्ये आपण या सगळ्याचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो आणि त्याहीपेक्षा अत्यंत कळीचा मुद्दा माधवराव गोडबोले यांनी मगाशी सांगितला, तो म्हणजे या संदर्भात काही संविधानिक बदल करता येतील का, राजकीय मानसिकता आणि सहमती या संदर्भात बनवणार. एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय निवडणुकीची धूम, निर्णयांचा धडाका. निवडणुकीची धूम, निर्णयांचा धडाका. आपल्याबरोबर माधव भंडारी आहेत. माधव भंडारी, या निर्णयांचा आणि या निर्णयांच्या विरोधात मत व्यक्त केल्याचा मतावर काही नेमका परिणाम आहेत? कारण दोन्ही गोष्टी आपल्या समोर आल्या आहेत, निर्णय आहेत आणि निर्णयाचा विरोध देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. त्याचा मतांवर काय परिणाम होईल तो दिसेल. पण या सरकारने निर्णय घेताना चालवलेली जी अत्यंत वाईट पद्धत आहे ती नजरेआड करून चालणार नाही. एका बाजूला धडाक्याने क्लस्टर डेव्हलपमेंट असे सगळे आर्थिक मुद्दे जोडलेले निर्णय हे तडाखेबंदपणाने घेतले जातात. शेती महामंडळाची 48,000 एकर जमीन मागच्या दाराने विकून ती आपल्याच बगलबच्च्यांना सुद्धा नाही, आपल्या ठराविक मंडळींना देण्याचा उद्योग सुरू आहे. त्याच्याबद्दल हे सरकार बोलत नाही. पण महाराष्ट्र भूषण देण्याचा जो एक ह्या सरकारचं काम असतं, तो गेल्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी बैठक सुद्धा घ्यायला या मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा निर्णय मात्र हे सरकार घेत नाही. या महाराष्ट्रामधल्या दलितांच्या आश्रमशाळा चालवणाऱ्या संस्था अनुदान मागतायत, त्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाकडे गेले 3.5 वर्ष पडून आहे, त्याच्या फायलीवरती निर्णय होत नाही. अपंगांच्या आश्रमशाळांबद्दलच्या निधीचे मुद्दे आहेत, त्याचा निर्णय होत नाही. आदिवासींच्या आश्रमशाळांना जे अनुदान द्यायचं आहे त्याचा निर्णय होत नाही. आदिवासींच्या दलितांच्या शिष्यवृत्त्यांचे निर्णय होत नाहीत. वाचनालयांचे निर्णय होत नाहीत. पण हे निर्णय मात्र 48,000 एकर जमीन आपल्या ठराविक 4 चौघांना विकत देण्याचे निर्णय होतात. मुख्यमंत्री महोदय, याचा मतांवरती अनुकूल परिणाम त्यांच्यासाठी तर होणारच नाही. जे काय होतील हे सगळे मुद्दे, कारण ज्या दिवशी मुख्यमंत्री महोदय नागपूरला पंतप्रधानांच्या कार्यक्रमात गेले नाहीत का तर आपला अपमान होतो म्हणून, त्या दिवशी दिवसभर नाही, रात्री 3-3:30 वाजेपर्यंत मंत्रालयात बसून विकासकांच्या फायली क्लिअर करत होते. म्हणजे पंतप्रधानांच्या कार्यक्रमापेक्षा त्यांना विकासकांच्या फायली क्लिअर करणं हे अधिक महत्वाचं वाटलं. हे जे 700, 1000, 1200 निर्णय जे जाहीर केलेले आहेत ना, याच्यामधले विकासकांच्या फायद्याचे निर्णय किती हे या सरकारमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी बाहेर काढून दाखवावे. वैयक्तिक आरोप जे आहेत त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया. परंतु नवाब मलिक, एक गोष्ट मात्र नक्की आहे की या निर्णयातून आपल्याला मतं मिळणार आहेत असं आपल्याला वाटतंय का? तसा आपल्याला इतिहास सांगतोय का नवाब मलिक? नाही, असं आहे की माधव भंडारीजींनी ज्या पद्धतीने खोटं बोलण्याचा उद्योग इथे सुरू केला होता, मला वाटतं पूर्ण चर्चे म्हणजे त्यांना बोलता आला नाही. काहीतरी त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून काही माहिती खोट्या बोलण्याची देण्यात येते. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मागच्या आठवड्यात मुंबईत आले. त्यांनी सांगितलं 11 लाख कोटीचा स्कॅम. या महाराष्ट्रामध्ये 15 वर्षामध्ये 6 लाख कोटीचा बजेट होता. त्याच्यात जे 3 लाख कोटीच्या आपण 11,88,000 कोटी, 11 लाख नाही, 11,88,000 कोटी. ग्लोबल गुरुच्या कार्यक्रम बंद करा भंडारी जे आता खोटे बोलून किती लोकांची दिशाभूल करतात मला स्पष्ट करू द्या. भंडारीच्या याचा मतावर काय परिणाम होईल या विषयावर बोला. तुमच्या कुठल्याही माणसाने कधी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला नाही. जेव्हा यांना परिस्थिती बदलती दिसते तेव्हा अपप्रचार, खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करणारे याचा मतावर काय परिणाम होईल? नवाब मलिक, याचा मतांवर काय परिणाम होईल? हिताचे निर्णय जनतेच्या मनावर परिणाम करते आणि निश्चित रूपाने जनता खुश झाली तर मतदान आमच्या बाजूने करणारच आहे याचा धोका यांना वाटते. त्यामुळे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने प्रचार आता भाजपने सुरू केलेला आहे.
याचा मतांवर परिणाम अतिशय चांगला होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याकडे आता नवाब मलिक यांनी केलेली आहे. आपल्याबरोबर ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी माधवराव गोडबोले आहेत. माधवराव गोडबोले, एक प्रकारे निवडणुकीच्या अखेरच्या या सगळ्या टप्प्यामध्ये लोकप्रिय निर्णय किंवा लोकानुनय करणारे निर्णय ज्याच्यामध्ये फारसा सखोल विचार किंबहुना नोकरशाहीचं मत न विचारात घेता निर्णय घेण्याची एक फार मोठी परंपरा आपल्याकडे निर्माण झालेली दिसते की त्याचंच आत्ता आपल्याला इथे प्रत्यंतर दिसतंय. काय सांगाल? आता मगाशी कोणीतरी म्हटल्याप्रमाणे की सरकार जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ते निर्णय करू शकतं. हा तांत्रिक मुद्दा आहे आणि तो एका दृष्टीने बरोबर आहे, त्याच्याबद्दल कोणी वाद घालू शकत नाही. परंतु नैतिक मुद्दा काहीतरी आहेच की नाही या लोकशाहीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये? नैतिकता ही तितकीच महत्त्वाची आहे. आपल्याला आठवत असेल की गेले काही वर्ष अशी सूचना वेळोवेळी केली जाते आहे की इलेक्शन होण्याच्या आधी, निवडणूक होण्याच्या आधी त्या ठिकाणी केंद्रीय सत्ता लागू करण्यात यावी, 356 कलम लागू करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. मी या मताचा नाही, आत्तापर्यंत नव्हतो. परंतु महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांनी ज्या तऱ्हेने आपला कार्यभाग गेल्या महिना 2 महिन्यामध्ये केलेला आहे त्यामध्ये मलाही असं वाटायला लागलं की अशी राष्ट्रपती राजवट आणावी का काय, कारण तोच एक मार्ग शिल्लक राहतो का. म्हणून मी दुसराही एक मार्ग सांगितला की हा सर्वच प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे सार्वजनिक हित याचिकेच्या मार्फत घेऊन जावा आणि त्यांच्या मार्फत काही गाईडलाईन्स दिल्या जातात का ते पाहावं. ते काहीच जर शक्य नसेल, जर पॉलिटिकल पार्टीजही एकत्र येऊन या बाबतीमध्ये विचार करणार नसतील, काही नव्या प्रथा घालून द्यायला तयार नसतील, तर शेवटी हा निर्णय करावा लागेल की या देशाने जे राज्य निवडणुकीला सामोरं जाणार असेल त्या राज्यामध्ये 3 महिने किंवा 4 महिने आधी राष्ट्रपती राजवट लागू करावी. आपल्याला आठवत असेल की बांगलादेशमध्ये ह्या बाबतीमध्ये फार मोठी चर्चा झाली, राष्ट्रीय स्तरावर संप पण झाला आणि त्यावर या राष्ट्रीय स्तरावर चर्चा होऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा हे प्रश्न आजच्या पुरते मर्यादित नाहीत, या निवडणुकीपुरते मर्यादित नाहीत, महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर ते देशाच्या सगळ्या राज्यांसाठी मर्यादित आहेत आणि म्हणून त्याचा विचार व्हावा अशी मी सूचना करेन. नवाब मलिक, कार्यक्रमाची वेळ संपत आहे, थोडक्यात आपलं म्हणणं मांडा. नवाब मलिक, उदयजी गोडबोले साहेब, या देशामध्ये कुठेतरी एक डिक्टेटरशिप निर्माण करणारी व्यवस्थेच्या कुठेतरी ते समर्थन करताय. म्हणजे केंद्राची निवडणूक होईल तेव्हा या देशातली लोकशाही सरकार म्हणजे राष्ट्रपतीकडे असेल काय, हे का अधिकार निर्माण होईल काय? आपण हे बोलत असताना या देशातली लोकशाही संपवण्याचे जे विचार आहे गोडबोले साहेब, कुठेतरी अभ्यासी तुम्ही असताना रिटायर सनदी रत्नाकर महाजन पॉइंट तुम्ही मांडलेला आहे. रत्नाकर महाजन, केंद्राचे अधिकार कुणाकडे होणार आहे? रत्नाकर महाजन, केंद्राचे अधिकार जेव्हा रत्नाकर महाजन बोला. असं आहे की राजकीय औचित्य किंवा अनौचित्य यातून निर्माण झालेले प्रश्न सुप्रीम कोर्टाकडे न्यायचे, म्हणजे अन्यथा शरणम नास्ति त्वमेव परमम मम अशी शरण चिठ्ठी सुप्रीम कोर्टाला लिहून देण्याजोगं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीत तिथं बसणाऱ्या लोकांना तेच हवं आहे. त्यामुळं यासाठी राष्ट्रपती राजवट आणि सुप्रीम कोर्टाकडे धाव घेणं हे दोन्ही पर्याय अव्यवहार्य आहेत आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा अनुचित आहेत. मुद्दा असा आहे की आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्या एकूण चौकटीमध्ये काम करतात का नाही आणि जनहिताचा कारभार करतात की नाही यावर लोकांचं उत्स्फूर्त लक्ष असलं पाहिजे आणि त्यांनी वेळेवर त्याचा हस्तक्षेप केला पाहिजे. ते लोक आत्तापर्यंत करत आलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही उपाय हे विकारापेक्षा इलाज भयंकर या पठडीतले आहेत आणि म्हणून हे दोन्ही पर्याय पूर्णतः त्याज्य आहेत. या कार्यक्रमाचा शेवट करताना वेळ संपत आली आहे. थोडक्यात अभय देशपांडे, तुम्ही तुमचं मत अशा करता मांडा सांगतोय की एकीकडे लोकहिताचे, लोकानुनयाचे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची संवैधानिक जबाबदारी किंवा त्याची आर्थिक व्यवहार्यता तपासलेली नाही, नोकरशाहीचं मत डावललं गेलेलं आहे, अशा प्रकारचे प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जातात. ते अगदी मी पाहिलेले महानगरपालिकांच्या निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत सर्वत्र घेतले जातात. अशा वेळेला कुठेतरी नैतिक जबाबदारीची जाणीव जर आमच्या राज्यकर्त्यांना नसेल तर मग अशा प्रकारची सूचना येणं गैर असं वाटतं आपल्याला.
नाही, मला वाटतं की मी या निर्णयांकडे, या भूमिकेकडे मी थोडंसं सकारात्मक पद्धतीने बघतो की सरकारचा हेतू किंवा राज्यकर्त्यांचा हेतू काही असला तरी अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न जर मार्गी लागत असतील तर मला वाटतं तो निर्णय घ्यायचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. प्रश्न त्यांच्या हेतूचा आहे आणि त्यांचा हे निर्णय घेताना योग्य ती तपासणी न करणं हा आहे. ते अयोग्य असतील तर ते रद्द करण्याचा सरकारचा अधिकार येणारा आहेच. यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत. आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री बदलल्यानंतर निर्णय बदललेले आपण पाहिलेले आहेत. मेयर इन काउन्सिल असेल, झुणका भाकर केंद्रांचं अनुदान बंद करणं असेल, मातोश्री वृद्धाश्रम योजनेचा निर्णय बदलणं असेल, हे निर्णय पूर्वी पण झालेले आहेत. तसेच निर्णय आता जर कोणी भूमिका घेत असेल तर त्यात गैर नाही. पण +1 या निमित्ताने युतीच्या जाहीरनाम्यात असणारे काही विषय आघाडीने पळवलेत. मागच्या निवडणुकीच्या वेळेस वीज बिल मोफत विजेचा निर्णय युतीच्या जाहीरनाम्यात येण्यापूर्वीच तो निर्णय घेऊन काही मतदारांना प्रलोभन दिलं होतं सरकारने, नंतर तो काढून घेतला. तसेच यावेळेस क्लस्टर डेव्हलपमेंट असेल किंवा ठाण्यामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना असेल, हे सगळे युतीच्या अजेंड्यावरचे विषय होते आणि त्या संदर्भात निर्णय घेऊन आघाडीने कुरघोडी केलेली आहे, हे मात्र नक्की. आपण पाहिले की निवडणूक आल्यानंतर आश्वासनाची खैरात होते. वर्षानुवर्ष असलेला पॉलिसी पॅरालिसिस, ज्याला आपण धोरण लोक म्हणतो, तो एका क्षणात दूर होतो आणि सरकार चक्क चालायला नव्हे तर पळायला लागतं. परंतु त्याच्या पळण्याला नेमकी दिशा कोणती आणि त्या दिशेवर कोणाचं नियंत्रण आहे का? अनेक महत्त्वाचे प्रश्न आज माधवराव गोडबोले यांनी उपस्थित केले. त्याचा गांभीर्यानं विचार करायची वेळ आज नाही तर उद्या या देशावर निश्चित येणार आहे. परंतु घेतलेल्या निर्णयांना जनतेची संमती आहे किंवा जनता त्याला एंडॉर्स करेल या निवडणुकीमध्ये मतांच्या साह्यातून, असं समजायचं काही कारण नाही. 4 वर्ष 10 महिने जो उपाशी होता त्याला एकदम पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट त्याच्या समोर द्यायचं आणि सांगायचं आता जेव, नाहीतरी बिल. येणारं सरकार पुढचं सरकारच भरणार आहे. ते सरकार जेव्हा असेल ते तेव्हा त्याचं बिल भरेल. हे कितपत योग्य आहे या सगळ्याचा विचार होणं गरजेचं आहे. परंतु सध्या तरी निवडणुकीची धूम आणि निर्णयाचा धडाका आपल्याला दिसतो. या चर्चेमध्ये सर्व मान्यवर सहभागी झाले त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.